तुम्हाला नागपूरचे आणि मुंड्यांचे प्रश्न हे चांगले माहिती आहेत, तेव्हा तुम्ही प्रयत्न करा आणि त्यातनं काही जर चांगला मार्ग निघाला तर हा खरा गौरव तुमचा झाला असा मराठवाडा मानेल. मराठवाड्याला सुद्धा आनंद होईल की काहीतरी तुमच्यामुळं थोडंफार गडावरून जर कुणी खाली आलं 2 पावलं तर नक्कीच एक मित्र म्हणून, खरं म्हणजे हे असा सल्ला मी देणं बरोबर नाही, कारण तो माझ्या अडचणीच आहे. असे चांगले सल्ले द्यायचे नसतात. कारण मी सुद्धा एका पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे ते एकत्रित येणं हे किती आम्हाला अडचणीचं आहे हे लक्षात घेऊन एक व्यापक विचार हा मराठवाड्याचा विचार आहे आणि तो मराठवाड्यातलाच आणून देऊ शकतो. आणि म्हणून काही प्रयत्न करता आले तर अवश्य आपण करावेत, एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगेन. परंतु आपण ज्या पद्धतीनं मराठवाड्याच्या विकासाच्या चळवळीमध्ये, त्याच्यानंतर पत्रकार म्हणून अतिशय बारकाईनं सगळ्या विषयाचं निरीक्षण करण्यामध्ये आणि आपलं लिखाण आणि आपले सगळे वार्तापत्र, आपल्या त्या सगळ्या जुन्या आठवणी, ज्यामध्ये एक मोठी सिरियल आमच्या लोकसत्तेमध्ये येत होती, त्या काळाच्या सगळ्या आठवणी तुम्ही सगळ्या ज्या पद्धतीनं लिहिलेल्या आहेत, मला असं वाटतं की एक अतिशय निष्ठेनं काम करणाऱ्या या क्षेत्रातला पत्रकार म्हणून आज तुम्ही नावलौकिक मिळवलेला आहे. आणि मराठवाड्यातला मागासलेपण आणि विदर्भातला मागासलेपण हे दोन्हीही तुमच्या समोर असल्यामुळं त्या भागाला विकासाला गती देण्याच्या आपल्या लेखणीतनं आपण अनेकदा प्रयत्न केलेला आहे. आणि एक विषय मात्र तुम्ही उत्तम हातामध्ये घेतलाय की वेगळा विदर्भ, याला तुम्ही नेहमीच विरोध करा. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपण वाढलेले आहात आणि मला असं वाटतं की तो विषय सुद्धा विदर्भातले सामान्य लोक केव्हाच विसरलेले आहेत. फक्त पुढाऱ्यांच्या पुरता तो विषय मर्यादित आहे आणि निवडणुका जवळ आल्या की तो विषय अधिक मोठा होतो. निवडणुका संपल्या की त्यांनाही आठवत नाही आणि आम्हालाही कोणाला आठवत नाही. असा तो ठराविक मुदतीपुरता तो विषय असल्यामुळं त्याला जनमानसाचा पाठिंबा हा कधीच मिळालेला नाही आहे, याची सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे. आज या 2 या ठिकाणी आमची हिरेमठ, लातूर पॅटर्न, ज्या पॅटर्नचा आम्ही नेहमीच उल्लेख करत आलोय, 98 पॉइंट समथिंग. आणि काय आता मार्क किती घ्यायचे हा खरा प्रश्न आहे. आणि महाराष्ट्रामध्ये पहिली आणि आदर्श शिक्षण संस्था आणि ती शाळा उमरग्याची, त्या शाळेमधनं ही मुलगी महाराष्ट्रामध्ये पहिली येते आहे. म्हणजे मराठवाड्यामध्ये काही कमी नाही आहे, फक्त शोध घेण्याची गरज आहे. कर्तबगारीनं स्वतःच्या जेव्हा माणसं पुढे येतात. मग खरं म्हणजे लातूर पॅटर्न आणि जेव्हा मुलं पहिली यायला लागली तेव्हा मी शिक्षण मंत्री होतो. लोकांनी आग्रह केले माझ्यावर की लातूरचे शिक्षण मंत्री म्हणून लातूरची मुलं पहिली येतात. पण एवढा अन्याय करू नका. मी नंतर शिक्षण मंत्री पदावर गेलो, दुसऱ्या खात्यात गेलो, पुन्हा मुलं पहिली यायला लागली. तेव्हा मी सांगितलं की लातूरचं यश हे 52 कशी सोनं आहे म्हटलं. ठीक आहे, असंच काही अफवा आलेले नाही आहे किंवा अपघाताने मिळालेलं यश नाही आहे, त्यातलं सातत्य आम्ही सातत्यानं टिकवलेलं आहे. आणि म्हणून त्या परंपरेतनं ही मुलगी पहिली आणि काल तिची मुलाखत वाचली की त्याला प्रशासकीय अधिकारी व्हायचं आहे. बरोबर आहे ना, असं काहीतरी मी ऐकलं. मला असं वाटतं की खरं म्हणजे असं कधी घडत नाही. बहुतेक लोक मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला अमुक व्हायचंय, पण प्रशासकीय अधिकारी व्हायचंय अशा पद्धतीचा इच्छाशक्ती त्या मुलीने दाखवली. मला असं वाटतं की निश्चितपणानं एक दिवस ती आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी झालेली आपल्याला बघायला मिळेल. अशा पद्धतीचं एक चांगलं काम या ठिकाणी घडलंय आणि मला बेटांना धन्यवाद दिले पाहिजेत की त्याला आपण बोलवून इथं सन्मानित केलेलं आहे. दुसरी आपली सारेगममध्ये विजेती कीर्ती गायकवाड, कार्तिकी गायकवाड, मी तिचं सगळं कार्यक्रम कारण मी स्वतः ऐकण्याची सवय असल्यामुळं आणि मधल्या काळात रिकामा असल्यामुळं कार्यक्रम पैसे मी सतत ऐकत राहिलो. अतिशय सुंदर गायकी आणि प्रामुख्यानं संत म्हणजे वाङ्मय किंवा अभंग
या सगळ्यामध्ये तिचे वडील सुद्धा उत्तम गायक आहेत, गायकवाड. त्यांची पण अनेक गाणी आपण ऐकलेली आहेत. परंतु ही मराठवाड्यामधली जालन्याची मुलगी या सगळ्या मोठ्या स्पर्धेमध्ये पहिली येते. केवढा मोठा गौरव आहे मराठवाड्याचा. आणि म्हणून अशा सर्वांचा शोध घेण्याचं काम विनायक मेटे आणि त्यांच्या सहकार्याने केलंय. तिलाही माझे मनपूर्वक अभिनंदन. आणि मला पूर्णपणाची खात्री आहे की एक दिवस ती या महाराष्ट्राची गाण कोकिळा म्हणून प्रसिद्धीला येईल. अशा शुभेच्छा या निमित्ताने मी तिला देऊ इच्छितोय. मित्रो, अधिक लांबलचक बोलण्याची गरज नाहीये. कारण तुम्ही माझा सत्कार केला. कारण नेहमीच या मंचावर मी आलोय. या मंचाने नेहमीच आम्हाला प्रेरणा दिलेली आहे. काय काय जबाबदारी तुम्ही देत आहात ही जबाबदारी आम्ही पाळतोच आहोत. पण एक बरं झालं की गोपीनाथराव मुंडे आणि तुम्ही या सगळ्या संघर्षानंतर एका व्यासपीठावर आलात, रिझर्वेशन न ठेवता, कसलंही रिझर्वेशन न ठेवता तुम्ही दोघं एकत्रित आलात. त्याबद्दल दोघांनाही माझ्या शुभेच्छा. गोपीनाथराव मुंडे, तुम्हाला ईश्वराने उत्तम आरोग्य द्यावं, उदंड आयुष्य द्यावं. आणि विरोधी पक्ष नेते म्हणून आणि भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते म्हणून आयुष्यभर तुम्ही असंच काम करावं, अशा शुभेच्छा देऊन माझं भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद.